संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला आयकर विभागाची नोटीस आलेली आहे। भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटींची जमीन भेट मिळाल्याचं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये भुमरे यांच्या ड्रायव्हरला आयकर विभागाची ही नोटीस आली आहे। तर भुमरेंच्या ड्रायव्हरला हैदराबाद मधल्या एका व्यापाऱ्याकडून ही जमीन देण्यात आली होती, बक्षीस म्हणून ही जमीन देण्यात आली होती आणि त्याच प्रकरणामध्ये आता आयकर विभागाकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांचा ड्रायव्हर जावेद शेख याला 150 कोटी रुपयाचं जमीन गिफ्ट मिळाल्याचं प्रकरण आपण चर्चेत पाहिलं होतं। मात्र आता इम्तियाज जलील यांनी हे प्रकरण 150 कोटीचं नाही तर 500 कोटीचं होतं आणि ते 3 एकरचं नाही तर 8.5 एकरचं होतं असा आरोप केलेला आहे। या संदर्भातच आपण संदीपान भुमरेंचे जे ड्रायव्हर आहेत जावेद यांच्याकडून आणि त्यांच्यासोबत जे त्यांचे वकील आहेत दोन्ही बाजूचे म्हणजे ॲडव्होकेट गव्हाणे साहेब आहेत ते जावेदचे वकील आहेत आणि ॲडव्होकेट नईम शेख साहेब आहेत ते मीरचे वकील आहेत। आपण यांचे सगळ्यांचा खुलासा घेणार आहोत। सुरुवातीला आपल्यासोबत ड्रायव्हर आहेत जावेद भाई, काय सांगाल तुम्ही? इम्तियाज जलीलने आरोप केलेत की ती 3 एकर जमीन नाही 8.5 एकर जमीन आहे 500 कोटी रुपयांची जमीन आहे वगैरे वगैरे, काय तुमचं म्हणणं आहे? व्यवहार काही झालेला नाही, मी काय पैसे दिले नाही, त्यांनी काही मागितले नाही, मला हिबानामा करून दिलेला आहे। मी काय दोषी नाही, मी काय आरोपी नाही, त्यांनी हिबाबनामा करून दिलेला आहे। माझे वडील त्यांचे मित्र होते, त्या अनुषंगाने त्याला हिबाबनामा करून दिलेला आहे माझे वडिलाचे मित्र असल्यामुळे। बाकी मग आता तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस पण आली ना? जसं पोलिसाला उत्तर दिलं मी तसं त्यांना मी कागदपत्री उत्तर देईन। असे सगळे आरोप व्हायला लागले 150 कोटी 500 कोटी वगैरे, मग त्याच्यावर कसं वाटतंय? जे काय आता ते बघू। जावेदचे वकील सुद्धा